आदरणीय डॉक्टर गडाख साहेब, आजच्या या विशेष रूपाने या सेमिनारचं आयोजन ज्यांच्या पुढाकाराने झालं असे माननीय मोरेश्वर वानखेडे, त्याचप्रमाणे डायरेक्टर डॉक्टर टी.बी. उंदीरवाळे, डॉक्टर श्री रवी बोरटकर, आदरणीय माईसाहेब, डॉक्टर प्रकाश कडू, विलास सतकरे, सुनील कोंडे, डॉक्टर कलंत्रे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या युवा बंधूंना आणि भगिनींना, वेळेची कमी आहे आणि मलाही दुसऱ्या सेमिनारला जायचं आहे, त्यावेळी मी थोडक्यातच आपले विचार आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो. आपल्या ग्रामीण भागाची अवस्था खऱ्या अर्थाने अजूनही जशी पाहिजे तशी झालेली नाही आणि 1947 साली 90% भारतीय गावात राहत होते, खेड्यात राहत होते. 30% लोकसंख्या ही गावं सोडून शहराकडे आली आहे. याचं कारण, सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर आपली शेती किफायतशीर नाही आहे. विशेषतः शरद जोशींच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी शेतकरी आंदोलन झालं त्यावेळी संघर्षामध्ये एक नारा दिला जात होता की साहेबाची पोरगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको म्हणते. याचा अर्थ नोकरीला प्रतिष्ठा आहे पण शेतकऱ्याला नाही. आणि ही जर प्रतिष्ठा मिळवायची असेल तर शेतीमध्ये आपल्याला कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करण्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. कारण आपण सगळे तरुण आहात, उद्याचे नागरिक आहात आणि देशाचं भविष्यही आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी व्यक्तिगतरित्या माझ्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेवतो. एक म्हणजे नॉलेज. नॉलेज ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. म्हणजे ज्ञानाचं रूपांतर वेल्थमध्ये करणं हे भविष्य आहे. आणि त्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नो वन इज वेस्ट, नो मटेरियल इज वेस्ट. It is depending upon the appropriate technology and appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला हे शोधायचं आहे की आपल्या शेतामध्ये जे काही आहे ते उत्पन्न होत आहे ते वाढेल कसं आणि उत्पन्नाच्या आधारावर व्हॅल्यू ॲडिशन काय करता येईल. ही समोर जी गाडी उभी आहे इनोवा, ही टोयोटा कंपनीची इनोवा आहे आणि ही 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालते, फ्लेक्स इंजिन, आणि 60% ती इलेक्ट्रिक तयार करते. आणि हिचा ॲव्हरेज काढलं पेट्रोलच्या तुलनेत तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. आज आपल्या भागात इथे ट्रॅक्टर आहे, एक खडगपूर IIT वाले आहेत त्यांचा आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, आणि दुसरा एका कंपनीचा आहे मेरठमधल्या. तो जो ट्रॅक्टर आहे, आपण ज्या 50 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टर करता 3 लाख रुपये वर्षाचा डिझेल वापरतो, तो जो ट्रॅक्टर आहे तो 10 ते 12 हजार रुपयाच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये 15 हजार रुपयामध्ये तुमचं काम होईल आणि शिवाय प्रदूषण होणार नाही. अशा अनेक गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आपल्याकडे आपण आता ऑर्गॅनिक आणि प्राकृतिक शेतीकडे वळलो आहे. म्हणजे आपण एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं. ड्रोन आहे इथे. आपण प्रत्येक सुशिक्षित कृषी विज्ञान स्नातकाने आपल्या गावात जर ड्रोन घेतला तर आपण जेव्हा 1 एकर ऊसामध्ये 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्रखत वापरतो, 8 पोते झाले. आता मी
इफकोचे प्रमुख माझ्याबरोबर बसले होते जेवायला, आणि त्यांनी आता नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत आणलं आहे. आपण 4 आणि 4 8 पोते जेव्हा खत टाकतो तेव्हा 25% पिकाला जातं आणि 75% वाया जातं. पण नुसतं वाया जात नाही, तर ते जमिनीला दगडासारखं बनवतं आणि जमिनीची नापिकी वाढते. म्हणून आता जो नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत आहे, त्या नॅनो युरियामध्ये त्याची बॉटलही स्वस्तच आहे, 300 रुपयाची आहे. आणि आपण जर एका एकरामध्ये 2 बॉटल युरिया 2 बॉटल मिश्र खत वापरलं तर 1200 रुपये खर्च आहे. आणि आपण जर 8 पोते वापरलं तर 12,000 रुपये खर्च आहे. आणि माझ्याकडे स्वतः मी द्रोणनी नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत वापरलं तर माझ्याकडे एकरी 88 टन ऊस झाला. आता माझ्याकडे तूर लावलेली आहे, ती 6-6 फुटावर लावूनही पण 6 फूट वाढली आहे. म्हणजे आपल्या इथे आता आम्ही आमच्याकडे केसापासून एक ॲम्युनो ॲसिड तयार करतो आणि रशियातून एक ऑर्गॅनिक कार्बन वाढवणारं एक औषध आहे. त्याच्यामुळे दरवर्षी 0.2% ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. ज्याच्या शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा 0.85 आहे. आनंदराव राऊत म्हणून आपल्या PKVचे विद्यार्थी आहे, MSc ते आहे इथे, MSc ॲग्रिकल्चर आहे. यांच्याकडे एकरी 104 टन ऊस झाला, नाही तर 40 टन होतो. आणि म्हणून आपल्या शेतीत ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवायचा, जीवामृत किंवा प्राकृतिक शेतीचा कसा उपयोग करायचा, द्रोणनी स्प्रेइंग कसं करायचं, सीडमध्ये आणि प्लॅनमध्ये कोणत्या जाती आपण निवडायच्या. आपल्याकडे उद्या सेमिनार आहे. संभाजी आपले सह्याद्री फार्मर प्रोड्यूस कंपनीचे शिंदे साहेब येणार आहेत. ते 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष त्यांनी निर्यात केले नाशिकवरून. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे, ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. पण ही केवळ बघण्याकरता नाही आहे, एंटरटेनमेंट करता नाही आहे. तर या इथल्या टेक्नॉलॉजी, इथले सगळे प्रात्यक्षिक बघून त्याचा उपयोग करून तुमच्या शेतीमध्ये किंवा तुमच्या गावात त्याचे प्रयोग करून काय करता येईल. तुम्हाला ॲग्रिकल्चर इक्विपमेंटमध्ये कोणी चांगलं डिझाईन तयार, आता मला एक मुलगा तेलंगणाचा भेटला, त्याने ॲग्रिकल्चर इक्विपमेंट तयार केलं. असे इथे वेगवेगळे हे आहेत, स्टॉल आहेत. आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळते का, तुम्ही काही करू शकता का, याचा विचार तुम्ही सगळ्यांनी जरूर केला पाहिजे. असा डिग्र्या सगळेच मिळवतात, पण ते पैसे नाही मिळत आणि नोकरीत तर ठरलेलं आहे. आणि म्हणून मी हे सांगू शकतो की नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हा. मला काही फार मी हुशार विद्यार्थी नव्हतो. मला 75 साली आणीबाणी लागली, याच्यात विरोधात मी होतो. तर मला 52% मार्क मिळाले 11वीत. आणि सायन्समध्ये 49.26% मिळाले. मला इंजिनिअरिंग व्हायचं होतं, पण मला ॲडमिशनच घेता आलं नाही, कारण मी डिस्क्वालिफाय झालो. पण आता मला 9 डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट. पण मी डॉक्टर नाव लावत नाही. पण मला व्यावसायिकदृष्ट्या माझ्याजवळ एकच कॅपिटल, हिंमत. पैसाही नव्हता. पण आता मी जे काही उपक्रम सुरू केले त्याचा टर्नओव्हर आता 2,500 कोटी झाला. आणि त्यामुळे स्वतःच्या सेल्फ सफिशियंट झालो. त्यामुळे अनेक कल्पना अशा आहेत ज्या तुम्हाला इथून मिळतील. त्या कल्पनांची प्रेरणा घ्या. त्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. आणि यामध्ये तुम्ही जर नीट अभ्यास करून जर प्रॉडक्ट निवडलं आणि तुम्ही ते काम सुरू केलं तर तुम्ही तुमच्या जीवनात मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये तुम्ही मोठे झाले तर गाव मोठं होणार आहे. तुम्ही चांगलं उत्पन्न काढलं तर गावातल्या इतर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. आणि सगळ्यांनी काढलं तर ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढणार आहे.
ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढला तर गावात पर्चेसिंग पॉवर वाढणार आहे आणि पर्चेसिंग पॉवर वाढली तर गावात आपण मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यापार वाढणार आहे आणि त्यातून आपण समृद्ध आणि संपन्न होणार आहे. हे एकमेकाला मल्टिप्लाय करणारं आहे आणि म्हणून त्याचं मार्गदर्शन तुम्हाला आज मिळणार आहे. तुम्ही प्रदर्शन पण नीट पहा आणि तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून तुम्ही यशस्वी व्हा म्हणून मी शुभकामना देण्याकरता फक्त इथे आलो आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण इथून तुम्हाला नक्कीच चांगली प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन मला अजून 3-4 बाजूच्या कार्यक्रमात जायचं आहे म्हणून आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.